परफेक्ट क्रिकेट खेळायला मिळतं 6 ओव्हरच्या मॅचेस असले की? हो नक्कीच, कारण की 6 ओव्हरमध्ये 5 बॉलर आपण काढतो, त्यामुळे नक्कीच खेळायला मजा येते. ॲज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी नवीन तुझ्यावर दिली, यंग टॅलेंट, कसं वाटतं ही जबाबदारी स्वीकारत असताना सिनियर खेळाडूंसोबत? कॅप्टनशिप दिले पण थोडा प्रेशर असतो, पण दीपक दादा आणि सनील मैदानात हँडल करतो. काय सांगशील स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन क्रिकेट संघ नितलाचं हे दमदार आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे आणि 6 ओव्हर आणि सेकंड मॅच 5 ओव्हर, यामुळे आयोजन खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन्स. कैलास चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया आर्यन याला, जो मॅन ऑफ द मॅचचा हिरो सनील होता, पण सनीलने ती मॅच डेडिकेट केलं आणि त्याने 5वं षटक आर्यनने जबरदस्त फेकलं. तर टॉस देखील करूया. सेकंड मॅच विनर्स वर्सेस विनर. कैलास दादा, एकच वादा आमचा कैलास दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ब्राह्मण करवले हेड्स इज द कॉल, कॅप्टन ब्राह्मण करवले, बट टेल्स टॉस जिंकला विगर क्रिकेट संघ. आम्हाला निर्णय पोहोचवा. 1 मिनिटात निर्णय लगेच देतो. थोडक्यात रेस घ्या आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यावर लगेच घ्यावा लागेल, कारण भरपूर मॅचेस खेळणं बाकी आहेत. कॅप्टन तुम्ही इथे आहात, निर्णय लगेच तुम्हाला इथे कळवायचा आहे. विगर संघ टॉस जिंकलाय, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. विगर संघाने टॉस जिंकलाय, निर्णय बॅटिंग. ओके, थँक्यू. यंग कॅप्टन आहे त्याच्यामुळे थोडासा तो कन्फ्युजन होता काय करायचं, नंतर सिनियर त्या ठिकाणी नक्कीच विचारतील. अभिनंदन टीम विगर. चला नेक्स्ट मॅच ही तुम्हाला पाहायला मिळेल. विगर संघाने टॉस जिंकलाय, प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. धावा रोखल्यात त्यांनी, त्याच्यामुळे हा कदाचित निर्णय घेतला असावा. आणि या मॅच मधून म्हणजे ब्राह्मण करवले आणि विगर यातून जो जिंकेल तो थेट आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल, तो म्हणजेच मोरबे या संघासोबत. आणि त्यातून जो जिंकेल तो थेट सुपर 5 मध्ये आपला संघ म्हणजे कमीत कमी 1 ट्रॉफीचा दावेदार तो संघ ठरेल. धाकटा खांदा ऑलरेडी सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालेत आणि आज एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे आणि उद्या तुम्हाला सुपर 10 चे सामने पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स, ओव्हर टू डीजे. संदेश हरिभक्त पारायण, सागर महादेव फडके आणि स्वप्नीलजी पाटील, सागरजी पाटील यांचं देखील मी पुनश्च मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक चांगला सपोर्ट असतो नेहमी. सन्माननीय सानवे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय फडके, BKजी पाटील, सर्पमित्र संदीपजी फडके, संदेश, सागरजी पाटील, हरिभक्त पारायण, स्वप्नील पाटील यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय.
तो चलिए मुकाबले की तरफ चलते हैं, लेकिन पिछले 3 मुकाबले में सबका दिल जीता है। एक मुकाबला था जहाँ पे डोंगरजपाडा बनाम पालित खुर्द का मुकाबला काफी टफ रहा। उसके बाद ब्राह्मण करौले बनाम पेठाली का मुकाबला, जहाँ पे अंतिम बल्लेबाज नयन राणे ने 2 गेंद पे 2 छक्के मार के 12 रन चेस किए। व्हाइट बॉल उनके लिए जीवनदान रहा। उसके बाद मुकाबला हुआ वीकर बनाम वल्लभ का, जहाँ पे वल्लभ टीम लगभग जीतने वाली थी, लेकिन आखिरी क्षणों में गेंदबाज ने कमाल की गेंदबाजी की और आर्यन फड़के मैच के हीरो बने। और उसके बाद एक और मुकाबला था जहाँ पे डोंगरजपाडा बनाम मोरबे का मुकाबला, जहाँ पे संदेश भगत ने 6 गेंद पे 6 छक्के मारे और मोरबे टीम ने वो मुकाबला जीता। पिछले 3 मुकाबले आखिरी गेंद तक इतने बढ़िया हुए कि दर्शकों की निगाहें बीच मैदान में थी, और इसीलिए दर्शक आते हैं कि ऐसे मुकाबले रोमांचक होने चाहिए, रफ एंड टफ मुकाबले। और दर्शकों को पिछले 3 मुकाबले में उनका जो पेट्रोल का खर्चा हुआ था वो पेट्रोल खर्चा वसूल हो गया, क्योंकि क्या कमाल के मुकाबले हुए, सभी टीमों ने दिल जीता। और जैसे प्रवीण गायकर सर ने कहा कि जाम्बुलेश्वर मैदान पे कोई भी रन सेफ नहीं है, यहाँ पे रन चेस होते हैं। कल का इतिहास देखें तो मांडा बनाम वडोली ब के बीच में, जहाँ पे मांडा टीम ने 98-99 बनाए थे और उसके बाद वडोली ब ने 5 ओवर में वो रन चेस किए, यानी कितने ज्यादा रन चेस होते हैं। तो इस मैदान पे जो टीम पहले बल्लेबाजी करते, ध्यान रखे अगर आप 100 रन भी बनाते हो ना, तो जामुलेश्वर मैदान पे वो बिल्कुल सेफ नहीं है। आप जितने ज्यादा बना सकते हैं उतने बनाने की कोशिश करें। तो चलिए नया मुकाबला, सेकेंड राउंड का दूसरा मैच है। 2 विनर टीम है, एक तरफ है कैलाशवासी सौभाग्यवती शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार 11 वीगर, और उनके खिलाफ है कृषा 11 जागृति स्पोर्ट्स ब्राह्मण करौले। क्या कमाल का मुकाबला हुआ। पिछले मुकाबले में सचिन फड़के और सलील फड़के ने कमाल की पार्टनरशिप की, दोनों की बल्लेबाजी में लगभग 50 का आंकड़ा पार किया था। सलील फड़के ने 38 रन बनाए और सचिन फड़के ने 28 बनाए थे। और उसके खिलाफ देखा जाए तो गेंदबाजी की ताकत दिखाई थी ब्राह्मण करौले टीम ने भी। तो चलिए अंपायर का ग्रीन सिग्नल, इनमें से जो टीम जीतेगी आज का आखिरी मुकाबला मोरबे टीम के खिलाफ खेलेगी, यानी यह मुकाबला बहुत ही निर्णायक होगा और इस मुकाबले के बाद सुपर 8 या सुपर 10 में जाने का मौका मिलेगा। तो पहले ओवर पावर प्ले, तेजस पाटिल की पहली गेंद ओवर पिच गेंद थी, लेंथ को थोड़ा पीछे रखा, बल्ले के रडार से दूर, और पहली गेंद पर विगर टीम का खाता खुलता हुआ 1 रन के साथ। थर्ड अंपायर के लिए टीम ऑर्गेनाइजर मैदान में स्क्रीन से देखेंगे। 5 ओवर का मुकाबला है, 5 गेंदबाज होंगे हमारे कुश्ती पहलवान। विकास पाउशे यहां पर तीसरे अंपायर की भूमिका करेंगे। ऑन स्क्रीन से वो निर्णय दिया जाएगा, टीवी अंपायर की मदद ली जाएगी। तो गेंदबाज पे थोड़ा सा या आक्षेप लगाया बल्लेबाज ने। ओपनिंग जोड़ी विगर टीम की तैयार है पावर प्ले में। ओ पप एक यॉर्कर, बल्ले के जड़ में गेंद को डालने की पूरी मंशा है गेंदबाज की। काफी मंझा हुआ गेंदबाज नजर आ रहा है ब्राह्मण करौले टीम का तेजस पाटिल, क्योंकि सीजन अभी शुरुआत हो चुकी है और ऐसे में यॉर्कर गेंदें डालना, कटर बॉल डालना एक गेंदबाज के लिए काफी मुश्किल होता है। लेकिन आज के गेंदबाज ना बारिश में भी नेट प्रैक्टिस करते हैं और नेट प्रैक्टिस में उनको ये चीजें करने का पूरा मौका मिलता है। चलिए एक और यॉर्कर, काफी मंझा हुआ गेंदबाज है, लेकिन 5 गेंदबाज 5 ओवर, चाहे कितनी भी अच्छी गेंदबाजी करे आपको एक ही ओवर मिल सकती है। क्या बात है, कमाल की गेंदबाज है ब्राह्मण करौले टीम में, और इनका टी शर्ट कलर भी काफी बढ़िया नजर आ रहा है, कुछ यूनिक है। ऐसा कलर तो हम बहुत कम देखते हैं, लेकिन इनकी चॉइस काफी कमाल की है। तो चलिए अभी तक 2 गेंदें लगातार, 1 गेंद डॉट आपने देखी और 3 गेंद मात्र 2 रन। फुल टॉस गेंद है विकेटों के पीछे, विकेट कीपर का ध्यान नहीं था, अगर दूसरे एंड पे थ्रो करते तो ये पूरा रन आउट मिलता। बल्लेबाज तो बाल बाल बच गए, काफी रिस्क था विगर टीम के लिए, लेकिन उसका फायदा ब्राह्मण करौले टीम नहीं उठा पाई। सिंगल डबल के साथ खेल रहे टीम का टोटल है 4 गेंद मात्र 2 रन, और यहां से कोई सफलता नहीं। एक्शन रिप्ले में देखिए, यह डेंजरस एंड पे थ्रो फेंकना था विकेट कीपर को, लेकिन उनका ध्यान नहीं था और यहां से मात्र 0 आता हुआ। पावर प्ले में तेजस पाटिल की तेजोमय कामगिरी, ये जितनी ज्यादा धूप है उतना वो चमक रहे मैदान में, और ये वो तेजस पाटिल, कमाल की गेंदबाजी, दमखम वाले गेंदबाज नजर आ रहे हैं अभी तक। चलिए फुल टॉस गेंद, गलती थी गेंदबाज की, लेकिन बल्लेबाज उसका फायदा नहीं उठा पाए और कैच ड्रॉप। साई पाटिल ने एक कैच ड्रॉप की है। ब्राह्मण करौले 2 मौके आपने छोड़े, इससे पहले आपने रन आउट छोड़ा, अब एक कैच छोड़ा,
देखिए यही गलती की थी डोंगर सपाटा ने, जब मोरबे के बिल्कुल जो बल्लेबाज थे संदेश भगत, संकेत भगत, जब बल्लेबाजी कर रहे थे तो उनको 2 बार कैच छोड़ा था, मौका दिया था। उसके बाद उसी संकेत भगत ने 6 बॉल पे 6 छक्के मारे और डोंगर सपाटा को पराभूत किया इसी मैदान पर 3 घंटे पहले। तो ये बड़े बल्लेबाजों को मौका न दे तो आपके लिए बेहतर होता है। अंतिम गेंद, टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे 4, कोई विकेट नहीं। एक और गलती, लगातार 2 फुल टॉस, नो बॉल कॉल, फ्री हिट बॉल और यह बोनस, सत्ता 7 रन आते हुए। तो यह है खिलाड़ी सचिन, कैच छोड़ने के बाद उन्होंने छक्का मारा है और यह गलती का एहसास दिलाया ऑपोजिशन टीम ब्राह्मण करौली को। 7 रन आए और टीम का टोटल है 1 और 11। देखिए दूसरी फुल टॉस गेंद, लेकिन ये बीमर पकड़ी गई। अंपायर थे अनिल टेम्बे वोलप और बिल्कुल उनका इशारा नो बॉल का आता हुआ। फ्री बॉल लाइसेंस खुला है, खुल के खेलने का मौका, यानी इस गेंद पर सिर्फ रनआउट का खतरा हो सकता है, कैच का नहीं। चलिए कैच का खतरा तो नहीं होता क्योंकि ये फ्री है, हवा पे गेंद ऊपर है, मौका मिला सचिन को इस बार भी। 1 रन महज मिलेगा। टीम का स्कोर कार्ड पे रन देखे तो 1 ओवर का खेल समाप्त हुआ है और टोटल बनता हुआ यहाँ पर 12। बल्लेबाज मैदान में खेल रहे हैं, लेकिन फ्री बॉल पे कई बल्लेबाज कंफ्यूज हो जाते हैं कि उन्हें ऐसा लगता है कि अरे मैं क्या चौट हुआ, लेकिन उनको बाद में पता चलता है वो फ्री बॉल है। क्योंकि मैदान में जब खिलाड़ी कोई खेलता है तो उनका माइंड सेट नहीं होता, उनका ध्यान छक्के चौके मारने पे ज्यादा होता है। और ये देखिए गेंद अब अंदर थी, ऑन स्क्रीन पे दिखाया जा रहा है, खिलाड़ी बाउंड्री के बहुत नजदीक थे। और ये कैमरा वर्क देखिए आई एक्यूरा लाइन का कितना कमाल का है, कोई डाउटफुल नहीं है, बिल्कुल क्लियर निर्णय है कि खिलाड़ी अंदर थे। और यहाँ से मिलता हुआ मैच 1 रन, 1 के साथ टोटल बनता हुआ 12 पे 0। 5 ओवर का मैच, 5 गेंदबाज। क्या कमाल के टेलीकास्ट करते हुए आई एक्यूरा लाइव इवेंट्स, मैंने कहा था सिल्वर बटन, उसके बाद गोल्ड बटन भी शायद वो ले सकते यूट्यूब पे, इतने ज्यादा अच्छे टेलीकास्ट करते हुए। गेंदबाजी के लिए पिछले मुकाबले का हीरो नयन राणे, जिन्हें मैन ऑफ द मैच मिला था। 2 गेंद पे 2 बड़े स्ट्रोक मारे थे उन्होंने, और वही वो खिलाड़ी नयन राणे को आप देख सकते हैं पेठाली टीम को पराभूत करने के लिए ये वो खिलाड़ी बने थे जिनकी किस्मत भी अच्छी थी क्योंकि वाइट बॉल आया था। उसके बाद इस बल्लेबाज ने लगातार 2 छक्के मारे और मुकाबला फिनिश किया, वो ये नयन राणे। वो धीमी गति की बॉल, गति परिवर्तन, काफी बढ़िया गेंदबाजी रही इस बार। पहले गेंद पे इतना अच्छा वेरिएशन नयन राणे ने दिखाया, ये बात बता रहे कि इस सीजन में वो काफी अच्छे फॉर्म में, एक अच्छा संयम है नयन राणे का गेंदबाजी में भी। और यहां से मैच सिंगल मिलता हुआ। मैच नंबर 6, इसके बाद 7वां मैच होगा, लेकिन यह मैच दोनों टीम के लिए उतना ही आवश्यक है, काफी इंपॉर्टेंट मुकाबला। चलिए धीमी गति की गेंद थी, पिकअप किया बॉल को, पिकअप शॉट, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार, रन मिलेंगे 4। बल्ले से इनसाइड आउट खेला था, कवर के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट पे 4 रनों के लिए 17 बने। एक और तगड़ा स्ट्रोक, पिकअप शॉट, बल्ले के बीचों बीच, मिडल ऑफ द बैट, गेंद सीमा पार, सिक्सर। नयन राणे जो शुरुआत की थी गेंदबाजी में, उसके बाद लगातार 2 बड़े स्ट्रोक उनको निराश करते हुए। एक और टप्पा गेंद बाउंस और सीधा निकल गई मिड विकेट बाउंड्री के बाहर, तीसरा बड़ा स्ट्रोक, 4 रन। सचिन खेल रहे 11 पे, सनील 15 पे, टोटल है 27।
और ये कमाल की बल्लेबाजी, ओपनिंग जोड़ी पिछले मैच में भी इन्होंने 50 के ऊपर रनों की साझेदारी की थी और अब भी बड़ी साझेदारी की ओर ये दो बल्लेबाज बढ़ते हुए। हेलीकॉप्टर स्ट्रोक भी इनके भाते में है। ये जबरदस्त बल्लेबाज है, लीजिए किस्मत भी साथ है। एक और चौका, लगातार 2 चौके 1 सिक्सर और कमाल की बल्लेबाजी। एक्शन रिप्ले में आइए देखते हैं हेलीकॉप्टर स्ट्रोक। मिड विकेट पे बॉल गई थी, 2 फील्डर थे, फंबल हुए, वहां पर मौका नहीं मिला, टाइमिंग नहीं कर पाए खिलाड़ी और ये देखिए गलती और गेंद सीमा पर 4 रन। पिछले 4 गेंदों पे 4 बड़े स्ट्रोक आए, 3 चौके 1 छक्का, 22 रन पिछले 4 गेंदों पर, लगभग 18 रन पिछले 4 गेंदों पर आए। कमाल की बल्लेबाजी। 31 पे 0, आखिरी बॉल। बल्ले का सीरा, हल्की सी आवाज सुनी और ये रन आउट। सचिन फड़के शायद दौड़ना नहीं चाहते थे और उनका विकेट गया। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और टीम का टोटल है 15.5 के रन रेट से 31, लॉस ऑफ 1 विकेट। स्वर्गीय शारदा काको प्रतिष्ठान, साई स्टार 11, टीम विगर। सचिन थोड़े निराश है क्योंकि वो दौड़ना नहीं चाहते थे। उनके खाते में स्ट्राइक होती अगर इस ओवर में वो बच पाते तो। 2 ओवर का खेल समाप्त है, 31 फॉर 1। 3 ओवर मात्र बची है, 3 नए गेंदबाज वापस लॉन्च करने होंगे। लेकिन नितलस टीम के द्वारा रायगढ़ टेनिस क्रिकेट में काफी अच्छा नियम लागू हो चुका है कि कई टीमें अगर 11,000 15,000 एंट्री फी भरती है तो उन्हें 6 ओवर के मुकाबले खेलने का मौका मिलना चाहिए। क्योंकि बात तो बनती है 15,000 11,000, ये अमाउंट बहुत बड़ी है। क्योंकि नाइट मैच में भी हम देखते हैं 5 ओवर के मुकाबले होते हैं, लेकिन डे में अगर हम 6 से शुरुआत करते हैं तो एक प्रोफेशनल क्रिकेट और आगे बढ़ सकता है। बल्ले का हल्का सा किनारा लगा है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर बॉल गई है, मैच 1 रन यहाँ से मिलेगा। और यहाँ से बल्लेबाजी में थोड़ी सी डॉट गेंद डालने की कोशिश गेंदबाज करेंगे और अब गेंदबाज है राहुल भंडारी। तीसरे गेंदबाज राहुल काफी अच्छा अनुभवी गेंदबाज नजर आते हुए, उनका अनुभव उनको दिखाना होगा आज मुकाबले में। टीम को जरूरत है क्योंकि 12 गेंदों पे 31 बने, ऐसे में 50 से ऊपर लक्ष्य बन सकता है और इसे रोकने के लिए ये तीसरा ओवर काफी निर्णायक रहेगा प्राबंग करौली की ओर से। धीमी गति की बॉल, गति परिवर्तन है लेकिन टाइमिंग प्रॉपर है, स्टैंडर्ड डिस्पैच, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। धीमी गति के बॉल का इंतजार किया और बाहर फेंक दिया, खोद के निकाला इस बॉल को। इस बार डीप बैक को पॉइंट पे बॉल गई है, 1 रन महज मिलेगा। कवर के क्षेत्र में 3 फील्डर थे और इसी सिंगल डबल के साथ टोटल बनता हुआ साई स्टार विगर का 39। सनील अभी तक 20 पे खेल रहे, काफी बढ़िया बल्लेबाजी रही सनील की क्योंकि पिछले 4 बड़े स्ट्रोक सनील के बल्ले से आए थे। और साई स्टार विगर को अपेक्षा है कि पिछले मुकाबले में जो धमाका उन्होंने किया वो धमाका वापिस कर रहे हैं, वापिस उसी लक्ष्य के नजदीक पहुंचने की पूरी जद्दोजहद शुरू है। इस बार भी गेंद आउट ऑफ द पार्क, बिग हिट, 6 रन। आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय शैलेश दादा पावशे यांचे ते शुभागमन झाले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। शैलेश दादा पावशे या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ, खऱ्या अर्थाने त्यांचा हा सुंदर आपण आयोजन पाहतो आणि संग्राम मिलियन इथलाच संघासाठी ते काही करू शकतात। अनेक मैदानावरती जिथे संग्राम मिलियन इथलाच संघ असतो तिथे शैलेश दादा पावशे आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना पाहिले डे नाईट मध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादाने हा संघ यावर्षी देखील धमाकेदार सामने खेळणार, कारण मागच्या वर्षी या संघाने तब्बल 13 पेक्षा अधिक चषक जिंकले। त्यानंतर या संघाचे खेळाडू पीपीएल मध्ये देखील सिलेक्ट झाले आणि
बायकरमॅन राहुल काटेला देखील आपण या टीममध्ये पाहतो आणि संपूर्ण संघ उभारण्यासाठी शैलेशदादा पावसे, सचिन पाटील भाया यांचं अतिशय मुख्य योगदान आणि त्रिमूर्ती म्हणून आम्ही गुड्डू जोशीचा देखील उल्लेख करतो, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ते मोटरसायकल बाईक इथे देण्यात आली आहे. पाण्याची मागणी मैदानामध्ये, छोटासा ड्रिंक ब्रेक घेऊया आणि धाव फलकावरती एकूण धावा आहेत अर्धशतक, 50, एक गडी बाद, 6 स्टार विगर संघ. ओव्हर टू डीजे. ते स्क्रीन पे देख सकते, थार कार विजेता आओ ना जंगली रमी पे, उसके सबसे बड़े विजेता हमारे सत्यवान काकड़े, इनको आप देख रहे हैं. 50 रन हुए और उनके साथ अनिल टिम्बे सर थोड़े से डांस कर रहे थे वहां पे दोनों. अच्छा तालमेल है आपका, वीडियो काफी बढ़िया बना है, आप व्हाट्सअप स्टेटस पे लगा सकते हैं. आदय कि हमारे थार कार विजेता, क्या बात है भाई, बहुत फेमस हुए थे पिछले 6 महीने, काफी कमाल रहा उनका. चलिए भाई, धीमी गति की बॉल बल्ले के जड़ में डालने की कोशिश, और यह अनुभवी गेंदबाज, हो मुश्किल था भाई लेकिन अंतिम क्षणों में पकड़ लिया और तेजस ने यह कमाल किया. पहली गेंद पे विकेट मिला गेंदबाज को और यह पारी समाप्त हुई. सबसे बड़ा बल्लेबाज सनिल फड़के 31 रन बनाकर मैदान छोड़ते हुए. सचिन सनिल आउट होने के बाद अब नए बल्लेबाजों पे जिम्मेदारी है. सोच रहे कौन सा बल्लेबाज मैदान में भेजे. नंबर 4 पर जो बल्लेबाजी करेगा, लेकिन तेजस इनके लिए थोड़ा मुश्किल बना था ये कैच. आखिरकार उन्होंने पकड़ा और आर्यन फिलहाल सनिल फड़के के साथ डिस्कशन कर रहे हैं कि अगले बल्लेबाज कौन आएंगे और क्या रणनीति होगी, वो यहाँ पे चर्चा कर रहे. देखिए हवा में गेंद थी, तेजस पाटिल थोड़ा आगे आए थे, लेकिन उसके बाद जब वो पीछे गए तो उन्होंने वो कैच को थोड़ा आसान से पकड़ा. मुश्किल था, आसान भी रहा, और यहाँ पे 50 पे 2 विकेट गिरते हुए. अब 2 आर्यन मैदान के अंदर, एक है सीनियर आर्यन फड़के, एक है जूनियर. सीनियर तो अभी जा रहे और जूनियर शायद मेरे ख्याल से जूनियर जा रहे और सीनियर विकेटों पर है. चलिए, दोनों एक ही क्लास में पढ़ते थे, एक ही रायगढ़ जिला परिषद में, फिर भी सीनियर जूनियर नाम देना पड़ेगा, लेकिन दोनों का नाम सेम है, आर्यन फड़के. सनील 31 पे आउट हुए, थोड़े निराश है, शायद उन्हें और खेलना था मुकाबले में क्योंकि रनों की आवश्यकता है. ब्राह्मण करोल टीम ने जो पिछला मुकाबला पेटाली को हराया, उसके हिसाब से देखिए तो 6 स्टार विगर जानते हैं कि इनको 80 रन तो चाहिए भाई, क्योंकि इन्होंने 2 गेंद पे 13 बनाए, शायद 2 गेंद पे 12 ही बनते. इनका नसीब भी अच्छा है, किस्मत भी अच्छे प्रवीण सर, तो ऐसे में इस टीम को 80 तो चाहिए. देखिए शैलेश शेठ पावशे कल बहुत खुश थे क्योंकि कल जो कुणाल ने छक्के मारे वो काफी कमाल करे. और शैलेश शेठ पावशे, अगर आप गोरसे बो को हराते, प्रवीण सर ने कहा, तो आपकी टीम धारावाहिक के लॉट्स में होती, हमेशा बामन डोंगरी के खिलाफ भी होती. संग्राम मिलन नितलस इतिहास बनाने वाले थे, लेकिन बहुत बढ़िया. चलिए भाई, एक है लेफ्टी एक है राइटी, आर्यन फड़के दोनों भी, लेकिन देखिए जो गेंदबाजी कर रहे हैं ना, कोई रफ्तार नहीं है. आपको पता है अंतरराष्ट्रीय क्रिकेट में मुथैया मुरलीधरन के खाते में सबसे ज्यादा विकेट है, वो भी धीमी गति की बॉल कर दे. तो ये क्रिकेट ऐसा खेल है ना कि ताकत का खेल नहीं, ये दिमाग का है. आप कितना तेज बॉल फेंकते हो ये इंपॉर्टेंट नहीं है. आप मुथैया मुरलीधरन को देखो, उनके नाम पे सबसे ज्यादा विकेट है क्योंकि वो धीमी बॉल करते हैं. भाई ये दिमाग से खेला जाता है. ये देखिए कमाल की गेंदबाजी, ये अनुभवी गेंदबाज है भाई राहुल पाटिल. राहुल का जादू यहाँ पर चलता हुआ और मिलती हुई तीसरी सफलता टीम ब्राह्मण करौले को.
राहुल पाटिल गेंदबाजी कर रहे हैं भाई, जागृति स्पोर्ट्स JS, बिल्कुल उस स्पोर्ट्स के ओनर है। काफी बड़ा स्पोर्ट्स है, आपने बहुत सारे बल्ले देखे होंगे। केतन मात्रे मेरे ख्याल से ब्रांड एम्बेसडर JS के है। तो बिल्कुल राहुल भाई आपको भी बहुत सारी शुभकामनाएं, आपका स्पोर्ट्स कमाल की काम कर रहा है। हर कई बल्लेबाजों के हाथों में मैंने JS का बल्ला देखा है, जागृति स्पोर्ट्स का। तो भाई इनके शॉप से वो बल्ले आते हैं और ये ओनर है जो गेंदबाजी कर रहे हैं, जिनका नाम है राहुल दादा पाटिल। 3 गेंद मात्र बची है, कोई रन नहीं, 2 विकेट लिए राहुल पाटिल ने और 50 का आंकड़ा अभी तक अनलकी साबित हुआ साई स्टार वीगर के लिए। ऋषिकेश आते हुए, बल्ले का सीरा पीछे गई, डायरेक्ट हिट नहीं हुए, बच गए। 1 रन मैच यहां से मिलेगा। अगर ये डायरेक्ट हिट होती तो शायद लगातार 50 का आंकड़ा इनके लिए अनलकी बनता, लेकिन अब टोटल बनता हुआ 1 के साथ 51, 2 गेंद मात्र बची है, 5 ओवर का खेल है, यानी अभी 1 ओवर भी बचे है इनके लिए, लेकिन लक्ष्य थोड़ा छोटा बनता हुआ। क्या कमाल की शुरुआत की थी इन टीम ने। शुरुआती 2 ओवर में 31 मेरे ख्याल से रन बने थे, उसके बाद लगातार ये टीम थोड़ी बैकफुट पे जाती रही। राहुल पाटिल चलिए स्लॉट में आया, इंतजार किया, वेट एंड वॉच, थोड़ा रुके ठहरे, बल्ले का फेस खोला, बल्ले का स्विंग किया और 6 रनों के लिए। के पिछले मैच के मेरे ख्याल से मैन ऑफ द मैच का खिताब इन्होंने जीता था और आर्यन फड़के जानते हैं गेंदबाजी के लिए वो अवार्ड था उनके लिए। बिल्कुल ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, आर्यन फड़के टीम की जरूरत देखते। चलिए मैच बॉल आ चुका है। ये जगह आप देखिए कितने सारे पेड़ है। जब भी हम उल्वे नोट में कमेंट्री करते हैं प्रवीण सर, तो वहां पे हमें सीमेंट के जंगल देखने मिलते हैं, और जब हम इस विभाग में आते हैं तो पूरा नेचुरल जंगल देखने मिलता है। बिल्कुल जबरदस्त है नेचुरलिटी, ज्यादा गर्मी नहीं होती, ठंडी है और काफी अच्छा माहौल भी है। आखिरी गेंद, आर्यन तैयार, पॉपिक यॉर्कर, बैक टू द बॉलर ड्राइव। आखिरी गेंद पे कोई नंबर नहीं मिले और यहां से टीम का टोटल बनता हुआ 4 ओवर का खेल समाप्त, 57, 3 विकेटों के नुकसान पर कैलाशवासी शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार 11 वीगर टीम अब बचे मात्र अंतिम 6 गेंदे। पिछले ओवर की बात करें तो मात्र 1 छक्का लगने के बाद भी 7 रन आए, यानी राहुल पाटिल गेंदबाजी इतनी खराब नहीं थी। 57, 57, क्या बात है। हमारे स्कोरर जतिन गोंदली बता रहे कि पिछले 4 ओवर 20 मिनट में समाप्त हुए। क्या कमाल का टाइमिंग रहा। और इससे पहले जब पहला मैच हमने मोरबे टीम का देखा था, वहां पर 2 मैडन ओवर की थी मोरबे टीम ने चिखले के खिलाफ, तब उन्होंने 4 या 5 ओवर मैच 20 मिनट में समाप्त की थी। यानी आज टाइम का सही उपयोग हो रहा है, क्योंकि जब ए लॉट्स की टीमें आप रखते हैं ना प्रवीण सर, तो टीमें जल्दी नहीं आती। ऐसे में आयोजक बहुत परेशान हो जाते हैं, उनके 1-2 घंटे बर्बाद हो जाते हैं। लेकिन देखिए ई पोल एफ पोल की जब टीमें हैं, ये हमेशा टाइम पे आती है और जल्दी मुकाबले समाप्त करती है। लास्ट ओवर, अकुर्लीचे सन्माननीय अलंकारजी धर्नेकर यांच्याकडून वीगर टीम साठी मनपूर्वक शुभेच्छा आले। बल्ले का किनारा लगा है, विकेटों के नजदीक गेंद है, विकेट कीपर जाएंगे। अंतिम ओवर काफी इंपॉर्टेंट रहेगी साई स्टार वीगर के लिए, क्योंकि इनके रन नहीं बन रहे। जो शुरुआती 2 ओवर में 31 जोड़े थे, उसके बाद तीसरे ओवर में भी अटैक किया था इन्होंने, लेकिन अब चौथे ओवर में थोड़े बैकफुट पे गए और ये 5वें ओवर है। ये अंतिम ओवर में उन्हें 2 बड़े स्ट्रोक तो मारने चाहिए। आर्यन फड़के, इनके ऊपर बड़ी जिम्मेदारी है। आर्यन इस बार कप्तान के तौर पर आए थे टॉस बॉक्स में, उनकी बाइट हमने सुनी प्रवीण गायकर के द्वारा, काफी बढ़िया उन्होंने वहां पर बात कही टॉस जीतने के बाद। आज उनको बल्ला चलाना है। 58 पे 3, मात्र 5 गेंद बची है। शॉर्ट बॉल जरूर थी, दिशाहीन है, वाइट बॉल। अगर इस गेंद को वो लॉफ्ट करते तो शायद ऑफसाइड में उनको एक बड़ा नंबर मिलते। कोशिश थी, लेकिन व्हाइट बॉल के 1 रन भी काफी आवश्यकता होती टीम के लिए। 59 रन स्कोरबोर्ड पे। चलिए भाई, मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑफ नजदीक है, डीप में फील्डर है, करीबी मामला, मिल गई विकेट। आर्यन फड़के की पारी समाप्त। 4था विकेट गिरा है साई स्टार वीगर का 59 पे।
यहाँ पर फिल्माया जा रहा है। एक लाइव इवेंट के द्वारा क्या कैमरा वर्क है इनका प्रोफेशनल, कहाँ से भी कुछ भी फिल्माना है वो जानते हैं और वह भी काफी प्रोफेशनल तरीके के साथ। तो ये खासियत है इस वेबसाइट की, कमाल का टेलीकास्ट यहाँ पर शुरू है, हर चीजों को फिल्माया जा रहा है बिल्कुल बारीकाई से। क्लीन बोल्ड, दांडी गुल, गेंदबाज पावरफुल, लगातार विकेटों का सिलसिला जारी है। हितेश के खाते में ऋषिकेश का भी विकेट मिला और कमाल की गेंदबाजी हितेश, चमकदार गेंदबाजी, लाजवाब नितेश गेंदबाजी कर रहे हैं आप। क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे, ऑन हैट्रिक पे गेंदबाज नितेश, लगातार 2 विकेट। इससे पहले आज इतिहास बना, मोरबी टीम के 2 गेंदबाजों ने 2 मैडन ओवर के एक ही मैच में, उसके बाद एक गेंदबाज ने लगातार 3 विकेट लेके विकेट हैट्रिक कंप्लीट। संकेत भगत मोरबे के 6 बॉल 6 छक्के, पिछले मुकाबले में नयन राणे के 2 गेंद पे 13 बनाना, ऐसा बड़ा बड़ा इतिहास आज हमको देखने मिला है। हैट्रिक बॉल चूक गए, डॉट गेंद मिलेगी जरूर। क्या कमाल का मुकाबला है, एक एक गलती आपके लिए काफी महंगी साबित होती है। कहते हैं क्रिकेट में संघर्ष आपको महान बनाता है और इस बल्लेबाज को संघर्ष करना पड़ेगा क्योंकि 2 गेंदें आपके पास मात्र बची है। नयन फड़के 2 गेंद पे आप 12 बना सकते हैं। लो पुलटोस गेंद है लॉन्ग ऑफ पे, मिड ऑफ को बीट किया, लॉन्ग ऑफ को चीर दिया। श्रद्धांजलि स्टैंड में श्रद्धांजलि देती हुई 4 रन। पाटिल थे मिड ऑफ पर, लेकिन ये फुल टॉस गेंद जीवन रन रहा नयन फड़के के लिए, बीट हुए लॉन्ग ऑफ के बाहर 4 रन। 4 के साथ टोटल बनता हुआ साई स्टार विगर का 63। अब बची है आखिरी गेंद, टारगेट सेट बॉल। कितने नंबर आएंगे, क्या आएंगे 6, बनेंगे 69, क्या होगा 70 का लक्ष्य, या स्कोर रुकेगा 63 के नजदीक? जी बिल्कुल नहीं, 5 ओवर का ये पहला सत्र समाप्त हुआ, लेकिन अंपायर रुकना चाहते हैं, शायद व्हाइट बॉल का रिव्यू लेना चाहते हैं। चलिए उनके पास बचा है, पिछले मुकाबले में यही हुआ था, वल्लभ टीम ने भी आखिरी बॉल पे व्हाइट बॉल का रिव्यू लिया था। तो बैटर रुकिए भाई, व्हाइट बॉल का रिव्यू लिया है, आपको निकलना नहीं है। क्या पता नसीब अगर आपका अच्छा होगा, पिछले मुकाबले में वल्लभ टीम का नसीब अच्छा नहीं था, वो डॉट निकला। चलिए निकलना है, फेयर है, गड़गे सर की भाषा में कहे तो फेयर डिलीवरी। तो चलिए 5 ओवर का सत्र समाप्त हुआ, टीम का टोटल बना है 63। जीत के लिए चाहिए 64 यानी 64 आने वाली 5 ओवर में। थार विजेता पंच, थार विजेता पंच मित्रांनो, अगदी चला थार सर्व्हिसिंग न्यायची, त्याच्यामुळे यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। प्रवीण टेंबे बायकरमॅन समालोचक, सत्यवान मात्रे सत्यवान काकडे थार थार पंच म्हणून ज्यांची ओळख, यावं त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। थार विजेता पंच, अभिनंदन सत्यवान साहेब, तुम्ही थार जिंकल्याबद्दल, कारण सर्व पंचांना देखील गर्व आहे तुमचा। तर मायची उपदार चाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्यवान काकडे मॅन फ्रॉम आदई पंच यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। साफसुथरा निर्णय तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिलात आणि स्वतः मला वाटते नगरपालिकेमध्ये कर्मचारी सेवेत देखील आहेत।
चला पालखीला चालणार आहेत कारल्याला शुभेच्छा देऊया त्यांना. हॅलो. थँक्यू सो मच प्रवीण टेंबे आणि प्रवीण गायकर. खरं तर आजच्या या दिवसातला आपण पाहतोय खरं तर सेकंड दुसऱ्या फेरीतला हा सामना 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय अभि प्रतिष्ठान अभि 11 आणि संग्राम 11 नितळस आयोजित अप्रतिम देखणी आणि स्तुतीदायक स्पर्धा 6 षटकांची प्रत्येक आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतले सामने आणि अशा स्पर्धेचं एक गाज टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो या नितलेस गावामध्ये. मॅच सुरू असताना आपण पाहतोय खरं तर एका बाजूला साई स्टार विघर तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण करवले जो क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स या नावानं उतरलाय. तर त्यांच्या विरोधात कैलासवासी शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विघर. खूप चांगला सामना पाहायला मिळेल. 5 षटकामध्ये जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलाय जतीन गोंधळी उसडणे आमचे स्कोरर आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईन जतीनला आपण पाहतोय. खरं तर नेहमीच जतीन कानपुली या मैदानावर सातत्यानं गुणलेखन करत असताना आमच्या सोबत पाहायला मिळाले. आज देखील या पहिल्या हंगामध्ये पहिली भेट जतीन सोबत स्कोरिंगच्या भूमिकेत 63 धावा काढल्यात. 64 धावांचं लक्ष. आमचे शैलेश पावशे खरं तर टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती. कमी वयामध्ये सामाजिक कार्याची आवड आणि या संग्राम 11 नितलस संघाचा खरं तर बिग सपोर्टर. ज्या वेळी आम्ही मैदानावर कॉमेंट्री करत असतो शैलेश पावशे यांचं खूप प्रतिसाद प्रोत्साहन या संग्राम 11 नितलस संघाला असतो. बिग सपोर्टर आणि तेवढाच चांगलं दर्जेदार आयोजकाच्या भूमिकेत आज या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती लाभली आहे. आपला नोकरी व्यवसाय सांभाळत खरं तर टेनिस क्रिकेटमधील याच गावातील खेळाडूंना खूप प्रोत्साहन करणारी व्यक्ती शैलेश पावशे दिनेश पावशे आणि त्यांची सर्व मंडळी. करूया सर्वांचं कौतुक स्वागत आणि जाऊया थेट मैदानावर जिथे मात्र सामन्याला होईल सुरुवात. 64 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सलामीची जोडी राहुल पाटील तेजस पाटील पाटील ब्रदर्स ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल फुलर लेनचा. दीपक फडके गोलंदाज गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं षटक घेऊन आल्यानंतर कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 64 करायचे आहेत. 5 षटक 64 धावा. पहिले षटक घेऊन येतोय दीपक फडके. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये मोलाची कामगिरी जोपासणारी व्यक्ती आणि तिथे मात्र गोलंदाजी करत असताना डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. तिथे मात्र दुसऱ्या बॉलवर एक सिंगल मिळाली आहे. श्री गणेशा धावसंख्येला सुरुवात झाली आहे. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले. आजच्या दिवसामध्ये 2 ते 3 सामने खूप चुरशीचे झाले. अगदी रंगतदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पहिले सुरुवातीचे 2 सामने थोडे वन साइड झाले एकतर्फी झाले. त्यानंतर मात्र अगदी काळजाचा ठोका चुकवणारे सामने तुम्हाला पाहायला मिळाले. आता हा सामना कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष. नेक्स्ट बॉल पुलर लेनचा बॉल फुल टॉस. खराब चेंडू दीपक फडकेचा परंतु तिथे क्षेत्ररक्षकानं अप्रतिम क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट देताना पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. नयन फडके कौतुक करावं लागेल नयनचं कारण आता हा वेळच तसा आलाय. दुसऱ्या फेरीतला सामना इथे असताना अगदी या सामन्यातलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर मेहनत घ्यावी लागेल. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे. थोडीशी इजा झाली आहे इंजुरी आली आहे गोलंदाज दीपक फडकेला आणि तिथे मात्र आमचे 12th प्लेयर 12वे खेळाडू यश पूर्तता करतील. फर्स्ट एड बॉक्स आणि पाण्याची पूर्तता केली जाईल. थोड्यासा मैदानावर सामना थांबला जातोय. थोड्याची विलंब येतोय परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा या स्पर्धेकडे आपण वळूया जिथे मात्र या स्पर्धेचं कौतुक करणे अगदी गरजेचं आहे. स्पर्धेचं नाव आहे माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 आणि या स्पर्धेचा विचार केला तर मात्र उद्या फायनल डे आहे. उद्या अंतिम दिवस. कोण ठरणार या सरपंच चषकाचा मानकरी. या स्पर्धेचं आकर्षण बघा मालिकावीर बाईक आहे आणि त्या बाईक देण्याचे पुरस्कृत खरं तर एक दानशूर कार्यकर्ते म्हणून श्री नितेश जोशी गुड्डू. लावा ताकद
हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे गुड्डूचं. आणि गुड्डू जोशी पेठ यांनी ही बाईक पुरस्कृत केले. एवढं मोठं दानशूर कार्य त्यांचं पाहायला मिळालं. कारण गुड्डूबद्दल सांगायचं झालं तर टाटा या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर म्हणून काम पाहतायत. आणि कधीही तुम्हाला गरज असेल तर मी म्हणेन खास म्हणून कॅन्सर स्पेशालिस्ट टाटा हॉस्पिटल आहे. कोणालाही गरज असेल तर गुड्डू सहकार्य करणारा व्यक्ती आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये बाईक देण्याचं मोठं धाडस माणस त्याने दाखवलं. त्याबद्दल यस गुड्डू जोशी, नितेश जोशी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात. ज्या पद्धतीनं धावसंख्या जर बघितली धावफलकावर अवघ्या 2. ऑन स्ट्राईक बॅट्समन राहुल पाटील नजागत वरा स्ट्रोक इनसाइड आउट केलाय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफ कडे. एका टप्प्यानं 1 बाउंस सीमा पार 4 रन. क्या बात आहे. जबरदस्त टोला. राहुलचं कौतुक करावं लागेल. बघा ब्राह्मण करवले संघानं मागचा सामना जो पहिला सामना जिंकला ना, नक्कीच आठवणीत राहणारा सामना. काय फटकेबाजी केली, काय जबरदस्त खेळी साकारली. आणि त्याच पद्धतीनं राहुल पाटीलनं इनसाइड आउट फटका केला. दीपक फडके ज्या पद्धतीनं हा गोलंदाजी करतोय, थोडेसे चेंडू ऑफ स्टंपला ठेवतोय, हे हेरलं राहुल पाटीलनं आणि अगदी वाकफुटला गेला आणि इनसाइड आउट केला. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाल्यानंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. करायच्या आहेत 64 धावा. आणि इथून मात्र हे 2 पॉवर प्लेचे ओव्हर आहेत ना, या पॉवर प्लेवर जवळ 50% हा सामना अवलंबून असेल. हा चेंडू कोलर पद्धतीचा बॉल. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप देतोय. जिथे सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक होता थोडीशी त्याच्याकडनं चूक झाली होती, चेंडूवर पोहोचू शकला नव्हता. परंतु त्यानंतर मात्र वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो काऊ कॉर्नरवरनं धावत आला आणि चेंडूला पकडतोय. एक सिंगल आली आहे. नेक्स्ट बॉल. दीपक फडके आपल्या कोट्यातला पुढील चेंडू घेऊन येते. पॉवर प्लेचा ओव्हर. चांगली आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन स्ट्राईक बॅट्समन तेजस. फुल टॉस बॉल. खराब चेंडू फेकला दीपक फडकेनं आणि या खराब फुल टॉस बॉलचा पंचिंग स्ट्रोक पाहायला मिळाला वाईडिश मिड विकेटला. सरपंच उपसरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर. सुंदर संगीत श्रद्धा और सबुरी. चला जास्त वेळ घेता येणार नाही. 5 स्टार विगर संघ तुमच्याकडे आता इथून पुढे 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी. 25 मिनिटांमध्ये 5 षटक संपवायचे. कारण ही स्पर्धा अगदी नियमांची काटेकोरपणा त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. नियमांची अंमलबजावणी प्रामुख्याने पाहायला मिळते. जर तुम्ही नियमांचं उल्लंघन केला तुम्हाला लगेच पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे या स्पर्धेचे जे डिसिप्लिन नियम आहेत ना ते नक्कीच तुम्हाला पालन करावे लागतील. संदेश भोईर रेडगडचे एक उत्कृष्ट फलंदाज प्रणव भोपी इथे आलेले आहेत. प्रणव तुमचंही हार्दिक स्वागत. मी संदेश भोईर यांना विनंती करतोय, संदेश यायचे तुम्ही देखील एक चांगले खेळाडू आहेत. रेडगड टीमचे फलंदाज आपल्यालाही विनंती आहे. आमचे खरं तर शैलेश पावसे यांच्या वतीनं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. चला बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा षटकार. मी म्हणेन दीपक फडकेनं सुरुवातीची चेंडू एवढे चांगले फेकले होते, परंतु त्यानंतर फलंदाज तेजस पाटीलनं फुल टॉस बॉलचा समाचार घेतला आणि या षटकारानं संघाला नेऊन ठेवलं 13 या आकड्यावर. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर्स. कोणत्याही प्रकारची सफलता मात्र मिळाली नाहीये. सेकंड ओव्हर. सनील फडके ऑफ स्टंपला आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला. टेनिस क्रिकेट मधला सर्वात सुरक्षात्मक चेंडू कुठला तर वाईड यॉर्क आउटसाइड ऑफ स्टंपला. इथे कुठेतरी फलंदाजाला खूप मेहनत घ्यावी लागते हा स्ट्रोक खेळण्याकरता. इथे लेफ्ट केला फलंदाजानं, सोडून दिला राहुलनं. अशाभूत नजरेनं त्याला कदाचित वाटलं वाईड मिळेल. हो लावले गेंद. जबरदस्त चेंडू फेकला जातोय. सनील फडके
सनीलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल वाईड यॉर्क, त्यानंतर थोडासा ब्लॉक मध्ये चेंडू फेकला. राहुल पाटीलसाठी थोडंसं बीट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 13 वर थांबली जाते. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल संदेश भोईरला उत्कृष्ट फलंदाज, रिडगर प्रणव भोपी आणि आमचे शैलेशदा पावशे या स्पर्धेचे प्रणेते. गुड डिलेव्हरी, गुड डिलेव्हरी. इथे आता राहुल पाहतच राहिलाय. याला म्हणतायत बीट करणे. बॅट्समनला प्रॉपर बरोबर या ठिकाणी जखडून ठेवलंय, थांबून ठेवलंय, कन्फ्यूज करून ठेवलंय या सनील फडके गोलंदाजानं. कौतुकास्पद का ज्या पद्धतीने 13 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हर खरं तर दीपक फडकेचं कव्हर वसूल करण्याचं काम करतोय हा. खोलप्रद बॉल, चेंडू अगदी बाजूलाच खेळपट्टीच्या, परंतु चेंडू उचलेल शॉर्ट स्क्वेअर लेगकडे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत वेळ होता एक धाव कंप्लीट करण्याचा. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते 14 या आकड्यावर. बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर लागली आहे. 64 धावांचं लक्ष अजूनही विचार केला तर 50 धावा या काढाव्या लागणार आहेत. सनील फडके पंचांना पार करून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. फुलर लेनचा बॉल गॅप मध्ये, फक्त गॅप शोधलीये. वाईड इश लॉंग ऑफला चेंडू दन 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 करत जातोय सीमा पार, चौकार. मिळाला मधून या अगोदर एक षटकार, त्यानंतर चौकार. मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे तेजस्वी अशी फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. सनील फडके जोपर्यंत अगोदर राहुलवर हवी झाला होता, परंतु जशी तेजस पाटीलला स्ट्राईक मिळाली आहे त्याने लगेच मात्र चौकार ठोकला आणि संघाला नेऊन ठेवलंय 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड, 18 धावा. या षटकातला अंतिम बॉल. पुन्हा एकदा हवेमध्ये स्ट्रोक. ओहो, तेजस पाटीलचा हा तेजोमय फटका देतोय 6 धावा, षटकार. मात्र आता हळूहळू मजाच येईल, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धावफलकावर लागल्यात. दोन्ही संघाचा विचार केला तर एक खरं तर आपण पाहतोय रायगड बाउंड्री क्रॉस करून आलाय, अर्थात ठाणे जिल्ह्यातला संघ ब्राह्मण करवले, तर दुसरा रायगड जिल्ह्यातला संघ हा साई स्टार विगर संघ. म्हणजे रायगड विरुद्ध ठाणे ही लढत मात्र प्रेक्षकांना पाहायला अगदीच चुरशीची मजा नक्कीच या मैदानावर येणार आहे. 2 षटक 24 धावा, उर्वरित आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि रिक्वायर्ड रन जर बघितल्या तर 40 धावांची आवश्यकता. समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. येणारे 18 चेंडू 40 धावा. मॅच हळूहळू आपण पाहतोय अगदी रोमहर्षक स्थितीत पाहायला मिळेल. मैदानावर बघितलं तर चारो बाजूला भगवमय हा वातावरण, त्याचबरोबर या मैदानावर याच नितलज गावातील आदरणीय सामाजिक कार्यकर्ते ज्यांची आठवण म्हणून त्यांना श्रद्धांजलीचे बॅनर्स देखील पाहायला मिळत आहेत. हे खास आकर्षण राहिलंय. त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याचं काम आज आमची आयोजन कमिटी करते. पुन्हा एकदा खरं तर त्यांच्या चिरात्म्या शांती लाभावी या स्पर्धेच्या माध्यमातून हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि जाऊया मैदानावर. 18 बॉल 40ची गरज. फुल टॉस, खराब चेंडू, परंतु प्रॉपर टायमिंग नाही. इथे फलंदाज फसला जातोय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नयन टिपतोय झेल आणि इथे मात्र फलंदाज राहुल होईल झेलबाद. गावची
क्रिकेट टीमची A1 जोडी मैदानाच्या अगदी आपण समोर आमचा व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावर तुम्ही अगदी पाहू शकाल. संदेश शेळके आमचे आई एकविरा इव्हेंटचे CEO त्यांनी बरोबर त्यांना टिपलेले आहेत. A1 जोडी संदेश भोईर आणि प्रणव गोपी यांचा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. हाफ ट्रॅकरचा बॉल, कडक स्ट्रोक, क्रॅडिकल स्ट्रोक आणि चेंडू सरळ जातो वाईडिश लॉंग ऑफ कडे. 4 धावांसाठी चौकार. ही क्रिकेटचे चाहते आहेत आणि आज खरं तर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता महत्वपूर्ण डेफिनेटली इम्पॉर्टंट टाइम त्यांच्याकडे असणारा जो वेळ आहे तो वेळ या स्पर्धेसाठी शैलेश पावशे यांच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित A1 जोडी रेडघर यांचा इथे सन्मान. परंतु इथे दीपक फडके करतोय चुकीला नाही माफी. हा झाला झेल ड्रॉप. मुख्य फलंदाजाला नामी संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावर प्रणव भोपी. खूप चांगली स्पर्धा खरं तर रिडगर गावामध्ये. बालकृष्ण दादा भोपे यांची स्पर्धा कोणीही कॉमेंटेटर विसरणार नाही मित्रांनो. आणि याच गावचे A1 जोडी म्हणून संदेश भोईर आणि प्रणव भोपे यांचा शुभ सन्मान. जाऊया बॅक टू क्रिकेट. गोलंदाज पंजांना पार करून चेंडू फेकेल. चेंडू अगदी आपण बघितलं तर ऑफ स्टंपला होता, परंतु चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन तेजस पाटीलनं. आणि अशा प्रकारे राहुल भंडारे आणि तेजस ही जोडी मैदानात. गोलंदाज नयन फडके. नेक्स्ट बॉल. हा थोडा जास्त बाहेर निघाला. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकल्यानंतर पंचाने लगेच मात्र क्षणाचाही विलंब न लावता हा वाईट बॉल घोषित केला. अशा परिस्थितीमध्ये आता मात्र धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 29. थँक्यू प्रणव, थँक्यू संदेश, तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. एक चांगले टेनिस क्रिकेटचे एक खरं तर शिस्तबद्ध आणि इनोसंट प्लेअर म्हणून ओळखले जात आहेत. ओहो, मिस टायमिंग स्ट्रोक. झेलसाठी संघर्ष करावा लागेल, परंतु झेल न पकडता 3 ते 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होते आणि अशा परिस्थितीत 2 धावा पलून काढल्यात. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर. हलो आता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चेंडू आणि धावांचं, कारण मॅच मध्ये रंगतपणाच वाढत चाललेली आहे. अजूनही तेवढ्याच धावा करायच्या आहेत. 32 धावा. चेंडू शिल्लक आहेत 13. या 32 धावा काढण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 3ऱ्या षटकाची वाट पाहावी लागली. इथे आता 13 बॉल आणि 32 धावांची गरज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. झेल क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कठीण आहे, परंतु साध्य करून दाखवलंय. अप्रतिम झेल, अनबिलिव्हेबल कॅच. फलंदाज होईल इथे मात्र तेजस पाटील. बिग विकेट. बॅक टू द आउट. विकेट प्राप्त झाले आणि तेवढंच समीकरण देखील कठीण झालंय. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. चला आपण 12वे खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. खेळाडूंसाठी पूर्तता करायची आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये, नितलज गावामध्ये, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये हे मैदान आपण पाहतोय. जांभुळेश्वर क्रीडानगरी, सुसज्ज मैदान. खेळाडूला कोणत्याही प्रकारची इंजुरी होणार नाहीये असं हे मैदान पाहायला मिळतंय. थोडंसं हलकंसं ग्रास देखील आहे. त्यामुळे मी कौतुक करेल आयोजकांचं की कोणत्याही प्रकारची तुम्ही उणीव भासून दिली नाही आमच्या लाडक्या खेळाडूंना. चांगलं मैदान आहे. जास्तीत जास्त षटकांचे सामने, योग्य वेळेमध्ये सामने, चांगले बक्षीस आहेत. 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये. मालिकावीर बाईक आहे, बायसिकल देखील पाहायला मिळत आहेत आणि तेवढ्याच चांगल्या आकर्षक ट्रॉफीज देखील पाहायला मिळत आहेत. हे खास आकर्षण राहिले या स्पर्धेचं. भरभरून कौतुक करावं लागेल. नक्कीच प्रेक्षक मित्रांनो, उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस आहे.
तुम्ही ही स्पर्धा पाहायला अजिबात विसरू नका, कारण आतापर्यंत 5 दिवसामध्ये 5 लाख व्ह्यूअर्स या स्पर्धेला पसंती देताना पाहायला मिळाले, ते म्हणजे आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. म्हणजे किती स्पर्धा चर्चेला आहे, ही स्पर्धा किती लोकप्रिय झालेली आहे यावरून आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजकांचं खरोखर अगदी कौतुक करावं लागेल. सरपंच उपसरपंच षटक क्रमांक सुरू होईल. आता इथे मात्र नयन फडके षटक चांगली गोलंदाजी केली नयनचं गोलंदाजी पृथक्करण विश्लेषण सांगायचं झालं तर 8 धावा देत 2 गडी बाद केलेत नयन फडकेनं. त्या अगोदर सनील फडके या गोलंदाजाचा विचार केला तर 11 धावा दिल्या, कोणत्याही सफलता मिळाली नाहीये. पहिला षटक दीपकनं फेकला, 13 धावा दिल्या, कोणत्याही प्रकारची सफलता नव्हती. परंतु जिथे मात्र कमबॅक करून देणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो नयन फडके. चौथा गोलंदाज गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आर्यन फडके. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 12-32 म्हणजे 16.0च्या सरासरीनं धावगती आता करावी लागेल. ऑन स्ट्राईक बॅट्समन राहुल भंडारी हाफ ट्रॅक शॉर्ट पिच बॉल, परंतु स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. हा शॉर्ट पिच बॉल थोडंसं आपण बघितलं तर गॅप मध्ये खेळणे गरजेचं होतं, परंतु अशा प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर केलं. तिथे दुसरी धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेनं संघाची धावसंख्या इथे मात्र पुढे सरसावते. बघा त्या ब्राह्मण करवले संघाचे सहकारी देखील सांगतायत की एवढा अखूट टप्प्याचा बॉल तू क्रॉस बॅटनं का खेळू शकत नाहीये किंवा नटराज स्टाईलनं हा हुक करू शकत नाही. हा स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा फटका नव्हता, परंतु अशा परिस्थितीत एक सिंगल मिळाली. यस, ही जागा बनवली, हा योग्य निर्णय होता. अशा परिस्थितीत क्षेत्ररक्षक पोहोचतो जेलपर्यंत, परंतु अगदी सीमा रेषेच्या लगत चिठ्ठी आणि हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा. निहाल उर्फ चिट्टे, काय नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये पेट नेम, म्हणजे टोपण नाव ऐकायला फार मजा येते. हे अंपायर सिग्नल. येस, अंपायर सिग्नल. बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये खेळत असताना किपरच्या मागे किंवा बाहेर जाण्याचा प्रयत्न केलाय की नाही ते पाहावं लागेल, असं अंपायर या ठिकाणी इशारा करतायत. म्हणजे अगदी क्रीज सोडून किपरच्या मागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय की नाही हे पाहिलं जात आहे. अंपायरने थोडासा संशय व्यक्त केलाय, चेक केलं जाईल. येस, थर्ड अंपायर या आपण अंपायरने एका ठिकाणी इशारा केलाय. येस, येस, योग्य मुवमेंट आहे, नो प्रॉब्लेम. बॅट्समॅनची मुवमेंट अगदी रास्त आहे, त्यामुळं योग्य फटका खेळला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा. ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत संघ आपण पाहतोय क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले दूरवरचा अंतर कापत आज रायगडमध्ये त्यांनी खेळण्यासाठी आले. त्यांचं आपण स्वागत तर करूया आणि त्याचबरोबर आज रायगडमधील एक संघ आदरणीय सन्मान्य रामदरे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. हाही बॉल जातोय डॉट वाईट बॉल माफी असावी. रामजी दरे साहेबांचे इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा सरपंच उपसरपंच चषकामध्ये राम दरे साहेबांचं सहर्ष स्वागत करून पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊया. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव मिळते, संघाची धावसंख्या वाढते. आता येणारे 10 बॉल 27 धावांची आवश्यकता. वेल लेफ्ट राहुल अशा भूत नजरेनं हा चेंडू सोडून देतोय आणि रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू वाईड आहे की नाही हे वेल लेफ्ट आपण कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पाहतो. ज्यावेळी कसोटी सामने असतात ना त्यावेळी आपण सोडून देण्याचा जास्त चेंडू प्रयत्न करतो. आता चेंडू सोडून देण्याची वेळ नाहीये असं म्हणावं लागेल, आता अटॅक करावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे, त्यामुळे आता चेंडू वजा झालाय. येणारे 9 चेंडू 27 धावा. 9 डिलिव्हरीज रिमेनिंग नाउ अँड 27 रन्स टू विन. 27 धावांची गरज 9 चेंडू मध्ये. गोलंदाज आर्यन. आता वाईट बॉल आहे. आता राहुल नाही की जास्तीत जास्त बाहेर चेंडू निघालाय, अवांतर धाव मिळते. 9-27 समीकरण 9-26 वर गोलंदाज आर्यन फडके देखील हुशारीनं गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त ऑफ स्टंपला चेंडू, ऑफ स्टंपला गोलंदाजी करतोय जेणेकरून फलंदाज
मोठे फटके खेळू शकणार नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. आर्यन स्वतः चेंडूच्या खाली. व्हॉट ए कॅच. स्वतःच्या गोलंदाजच्या फॉलन थ्रो मध्ये टिपला जातोय झेल आणि समाप्त होईल राहुल या खेळाडूचा खेळ. फलंदाज राहुल बाद झाला. यानंतर नवीन फलंदाज नयन मैदानात. फार कठीण प्रचंड संघर्ष करावा लागेल. ब्राह्मण करवले संघ तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल, कारण चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 26 धावांची आवश्यकता. यानंतर एक लास्ट मॅच असेल. खरं तर मोरबी संघ सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकून पुढे सरसावलाय. आता मात्र त्यांच्या समोर कोणता संघ फाईट करेल, ब्राह्मण करवले की दुसऱ्या विगर 5 स्टार विगर, कोण संघ पुढे जाईल. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. ओहो, लावली स्ट्रोक. हवेमध्ये फटका खेळलाय. उंची जास्त, लांबी कमी. वाईडिश लॉंग ऑनला आणखी एक टिपला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. विकेट नंबर 4. बॅक टू द आउट. चाललाय आता क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले संघासाठी. बघा आता जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 26 धावा. कठीण संघर्ष करावा लागेल. जितना कठीण संघर्ष जीत उतनी शानदार होते दोस्तो, असं म्हटलं जातं. आता संघर्षाची तयारी इथून सुरू झाली ब्राह्मण करवले संघासाठी, कारण येणारे 7 बॉल 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज आर्यन फटकेचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय बघा. कोणत्याही प्रकारचं बिग हिट मारून देत नाही. कंट्रोल गोलंदाजी, परंतु इथे डीप एक्स्ट्रा कव्हर. कॅच इज ड्रॉप. परंतु इथे काय घडतंय मैदानावर, हे चित्र कधी कधी आपण बघितलं ना, तर मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहेत. फनी क्रिकेट्स म्हणतात, आणि हे फनी क्रिकेट्स व्हिडिओज देखील आपल्याला इन्स्टावर पाहायला मिळत आहेत. अंपायर सिग्नल करायचंय, इशारा करायचा आहे. नक्की किती धावा? ओनली 1. स्ट्राईक रोटेट नव्हती. 1 रन या ठिकाणी घोषित अनिल टेंबेकर करतायत, आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त सिंगल मिळाले. आता येणारे 6 चेंडू आणि तब्बल 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. परंतु 5 स्टार विगर संघ अजूनही थोडीशी भीती निर्माण करीत असेल मनामध्ये. असे बरेच सामने निसटलेत त्यांच्या हातातून, त्यामुळे अजूनही सहज घेताना सामना सहज न घेता आता मात्र तेवढाच प्रयत्न करावे लागतील. लास्ट बॉलर ऋषिकेश, कारण मगाशी 23 धावा राहिल्या होत्या तरी देखील मनामध्ये धगधग निर्माण होती. आता 25 राहिल्यात. हा मैदान आहे ना, खरं तर संदेश, या मैदानावर कोणी भविष्य वर्तवू शकत नाही. मागच्या 4-5 दिवसामध्ये 90 धावा आपण बघितलं तर त्याही चेस झाल्या. 98 5 ओव्हरमध्ये, 6 ओव्हरच्या धावा 5 ओव्हरमध्ये चेस झाल्या. त्यामुळं या मॅच मध्ये अजूनपर्यंत आपण काही भविष्य वर्तवू शकत नाही. प्रयत्न करावे लागतील. मोरबी टीमचे संगणक तुम्हीही रेडी राहायचं आहे इथे, कारण यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायचं आहे. चला मोरबी टीमचा संगणक इमिजिएटली आपण या इथे. 6 बॉल 25 ची गरज. अशक्य हे शक्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पहिला बॉल, ओहो, वाईडिश मिड विकेट क्षेत्राकडे. हा चेंडू सरळ अगदी रस्त्यावर जाऊन पडतोय. 6 धावांसाठी षटकार.
खेळाडूंना हे विचार करण्यात भाग पाडलंय. पहिल्या बॉलवर ठोकलेला षटकार आणि या षटकारानं सामन्यातलं समीकरण बिघडलंय. येणारे 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. ब्राह्मण करवले संघ सांगतोय आशा सोडायची नाही, निराश कधी व्हायचं नाही, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाहीये. इथे आशा सोडल्या जाणार नाहीये, प्रयत्न केले जातील. श्री स्वामी समर्थांचं एक वाक्य मला आठवतंय, अशक्य हे शक्य करतील स्वामी. शक्य होईल का ही गोष्ट? येणारे 5 बॉल 19 धावांची आवश्यकता आणि ऑन स्ट्राईक बॅट्समन षटकार ठोकणारा आपल्याला पाहायला मिळतोय मयूर म्हात्रे. मयूर म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज ऋषिकेश फडके. याच मॅच बॉलची वाट पाहिली जाते. खुश ब्राह्मण करवले टीमचे पॅव्हलियन मध्ये खेळाडू खुश. कोचने बॉल आणलाय बघा, कोचला किती चिंता आहे. कोचिंग नाही करायची नुसती, तर बॉल चेंडू देखील शोधून आणण्याचं काम करतायत. यस तर यस भंडारी, साहेबुनाना भंडारी. यस आमचे कोच तिथे उभे आहेत. फुलर लेनचा बॉल, फुल टॉस, वाईड डीप मिड विकेट एरियाकडे अलॉंग द कार्डफेट ड्राईव्हचा हा फटका, एक सिंगल आली, चांगला चेंडू फेकलाय ऋषिकेशनं. 1 धाव आणि अशा परिस्थितीमध्ये आता समीकरण येणारे 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा, 4 चेंडू 3 षटकार. ही भाषा बोलावी लागेल आता ब्राह्मण करवले टीमला, कारण 4 चेंडू 18 धावा फार वाढतायत. 4 चेंडू 18 धावा समोर समीकरण म्हटलं तर कठीण, इम्पॉसिबल आहे. परंतु इम्पॉसिबल या शब्दाला जर जवळून पाहिलं तर तो सांगतोय आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल. आणि अशा परिस्थितीमध्ये 4 बॉल 18ची गरज, 4 बॉल 3 षटकार, ही भाषा आता इथून वापरावी लागेल. ऋषिकेश टू बॅट्समन साई पाटील. साई ऑन स्ट्राईक, 4 बॉल 18. मगाशी आपण बघितलं तर अशक्य शक्य झालं. कोणी विचार नव्हता केला की 2 बॉल मध्ये 13 धावा होतील, परंतु झाल्यात या मैदानावर झाल्यात. ओ अगदी भिरकावून देण्याचा फटका प्रयत्न केला, ड्रिबल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईड बॉल म्हणजे 1 धाव वाढली. चेंडू तेवढेच धाव अगदी 1 वाढली जाईल. चेंडू असतील 4 आणि 17 धावांची गरज. 17 का खतरा किसको लगेगा. 4 चेंडू 17 धावा. गोलंदाज ऋषिकेश, समोर बॅट्समन साईला आता बीट केलं. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि मयूरला मात्र इथे स्ट्राईक मिळाले. लेग बायचा इशारा. 1 धाव मिळते. फक्त आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी लक्ष्य कठीण झालंय. 16 धावा, 16 का ढोला. 16 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशक्य आहे मी म्हणेन या ब्राह्मण करवला संघासाठी. साई स्टार विगर संघ हवी होताना पाहायला मिळते, तरीही साई स्टार विगर संघ हा सामना सहजासहज देणार नाहीये, कारण मागच्या सामन्यामध्ये 23 धावा देखील त्यांना देताना खरं तर त्यांच्या गोलंदाजाला दमछाक झाली होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये सहज सोप्यानं घेणार नाही या विगर संघ. प्रयत्न करत राहणार. 3 बॉल 16ची गरज. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. अजून 1 वाईड बॉल. मानसिक दडपण. मुवमेंटच तशी आहे. मुवमेंट अशी आहे, जर तुम्ही घाबरलात तर कोणत्याही स्पर्धेमध्ये जर तुम्ही घाबरलात, तुमचा कॉन्फिडन्स लेवल लूज झाली, तर मग तुम्हाला खरं तर सामना गमवावा लागतो. 3-15ची गरज. हवेमध्ये स्ट्रोक, मिस टायमिंग आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि बरोबर कॅच इथे पकडताना आणखी 1 फलंदाज होईल बाद. तर 2 चेंडू 15 धावा. या दरम्यान संग्राम 11 नितलस संघाचे सर्वे बॅकबोन ऑफ टीम सचिन शेठ उर्फ भाया शेठ यांचे इथे आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. मॅच मात्र वन साइड झाली. आता पूर्णपणे मॅच मधली हवा निघून गेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता 1 चेंडू औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सचिन शेठ
अर्थातच या संपूर्ण आयोजनाचे आधारस्तंभ आमचे बॅकबोन संग्राम 11 इथले संघाला नेहमीच पाठीराखे पाठिंबा देणारे सचिन शेठ बाया शेठ यांचे इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. आणि नक्कीच त्यांचे एवन जोडीदार शैलेश शेठ पावसे इथे करते यांचंही मी कौतुक करतोय. इथे सामना समाप्त झालाय. वन साइड मॅच. सामना सहज जिंकला साई स्टार विगर संघानं. आणि साई स्टार विगर संघाने खरं तर ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. ती म्हणजेच कैलासवासी शारदा काकू प्रतिष्ठान. शारदा काकूंना दिलेली श्रद्धांजली आज ते यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील हा संघ आज ठाणे जिल्ह्यातील संघावर मात करतोय. शेवटचा मॅच शेवटचा सामना बाकी आहे आणि लगेच मात्र टॉस केला जाईल. मोरबे संघाचा संघनायक आणि रेडगर संघ माफी असावी वेगर संघाचा संघनायक आदरणीय सन्माननीय राम दरे साहेबांना मी विनंती करेन. आता ज्यांचं आगमन झालं रामजी दरे साहेब, आपण आपले पवित्र हस्ते हा पुढील टॉस करायचा आहे. मोरबे आणि विहगर चला दोन्ही संघाचे संघनायक या टॉस करण्याकरता